नमस्कार मित्रांनो, पीक विमा योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. हे तुम्ही ॲपद्वारे सुद्धा भरू शकता. तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला माय पॉलिसीज, क्रॉप लॉस इंटिमेशन, प्रीमियम कॅल्क्युलेटर, कस्टमर सपोर्ट, सर्च अदर पॉलिसीज ऑन सर्वे नंबर आणि खाली तुम्हाला दिसेल अप्लाय फॉर द इन्शुरन्स स्कीम PMFBY इन्शुरन्स. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फार्मर ॲप्लिकेशन फॉर्म हे पेज दिसेल. याच्यावर तुम्हाला स्टेट निवडायचे आहे महाराष्ट्र, सीझन निवडायचे आहे खरीफ आणि स्कीम निवडायची आहे PMFBY आणि इयर निवडायचे आहे 2025 आणि सबमिट आणि नेक्स्टवर बटनावर क्लिक करायचे आहे. तुम्हाला सिलेक्ट बँक अकाउंट असं एक पेज ओपन होईल. त्याच्यावर तुम्हाला टिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचे आहे. किंवा तुमचं जर बँक अकाउंट दुसरे ॲड करायचे असेल तुम्ही ॲड बटनावर क्लिक करून ॲड करू शकता. नंतर फार्मर डिटेल्स येतील. नेम ॲज पर पासबुक नेम, नेम ॲज पर आधार नंबर, मोबाईल नंबर, रिलेटिव्ह नेम, रिलेटिव्ह नेम येते वडिलांचे नाव, जे फॉर्म भरत आहे त्यांचे वडिलांचे नाव, रिलेशन ऑफ, सन ऑफ, परत त्यांची एज किती आहे, परत त्यांची जेंडर लिहायचे आहे, मेल फिमेल, कास्ट लिहायचे आहे, फार्मर कॅटेगरी, ओनर आहे, शेअर क्रॉपर आहे, टेनंट आहे. ओनर म्हणजे स्वतःचे आहे, शेअर क्रॉपर म्हणजे भाड्याच्या तत्त्वावर घेतलेले आहे, टेनंट म्हणजे दुसऱ्याची कसत आहे. फार्मर टाईप तुमचा स्मॉल आहे, ऑदर आहे किंवा मार्जिनल आहे. तुमचा रेसिडेन्शियल डिटेल म्हणजे पिनकोड, परत त्यात स्टेट येईल, परत डिस्ट्रिक्ट तुमचे, परत सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका, परत व्हिलेज आणि तुमचा ॲड्रेस हे टाकून घ्यायचे आहे. परत नॉमिनी डिटेल्स तुम्ही ॲड करू शकता आणि शिवाय नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे. मग क्रॉप लोकेशन डिटेल्स येईल. स्टेट निवडायचे आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे, तालुका निवडायचे आहे, तुमचे रेव्हेन्यू सर्कल तुमचे निवडायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायत तुमची जे तुमचे गाव असेल ते निवडायचे आहे आणि परत व्हिलेज निवडायचे आहे आणि प्रोसीड बटनावर क्लिक करायचे आहे. परत क्रॉप डिटेल्स, क्रॉप टाईप इंडिव्हिज्युअल आहे किंवा मिक्स आहे. इंडिव्हिज्युअल म्हणजे एकच पीक घेतले आहे आणि मिक्स म्हणजे एकाच जमिनीमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे किंवा मिक्स तुम्ही शेती केलेली आहे. तर सध्याला मी इंडिव्हिज्युअल निवडत आहे आणि सिलेक्ट क्रॉप करायचे आहे. तुम्ही ह्यापैकी कोणते पीक हे इन्शुरन्स देणार आहे त्याचे सिलेक्ट करायचे आहे. मका सिलेक्ट केलेले आहे. वरना शोईंग डेट म्हणजे पेरणी केलेली तारीख निवडायची आहे. वरना ओनरशिप तुमचे स्वतःचे आहे का, शेअर क्रॉपर आहे का, टेनंट आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचे आहे. तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे आणि तुमचे खाता नंबरने टाकायचा आहे आणि प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला सर्वे नंबर आणि खाता नंबर हे तुमच्या डिजिटल सातबाऱ्यावर तुम्ही पाहू शकता. तुम्हाला सिलेक्ट डिझायर्ड लँड डिटेल्स ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमचे नाव दिसेल, खाता नंबर दिसेल, तुमचे टोटल किती एरिया आहे हेक्टरमध्ये हे तुम्हाला दिसेल आणि प्रोसीड बटनावर क्लिक करायचे आहे.
तुम्हाला लँड एरिया टू इन्श्युअर हे तुम्हाला एरिया दिसेल किती हेक्टरचं आहे आणि प्रीमियम ब्रेकअप असा एक पेज दिसेल. ते तुम्हाला सम इन्श्युअर्ड किती रुपये आहेत ते दिसेल. प्रीमियम टू पे किती आहे ते तुम्हाला दिसेल. जे तुम्हाला भरायची वेळ आहे ऑनलाईन. प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे. परत इंडिव्हिज्युअल क्रॉप जे तुम्ही सिलेक्ट केले होते ते दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला ॲड या बटनावर क्लिक करून अजून दुसरे कोणते पीक तुम्ही ॲड करणार असेल ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि प्रोसीड करायचे आहे. आणि इथे तुम्हाला पासबुक फोटो अपलोड करायचे आहे. पण अपलोड लँड रेकॉर्ड म्हणजे 7/12 आणि अट हे PDF मर्ज करून अपलोड करायचे आहे. शोइंग सर्टिफिकेट म्हणजे पिक पेरा हे तुम्हाला लिहून फोटो स्कॅन करून ते अपलोड करायचे आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट्स ऑप्शन येईल आणि तिथून तुम्हाला पेमेंट हे करून घ्यायचे आहे. हे सर्व तुम्हाला ॲपद्वारे करायचं आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि शोइंग सर्टिफिकेटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. धन्यवाद मित्रांनो.